Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। कल विधानसभा चुनाव होने हैं और शनिवार 23 नवंबर को पवई स्थित एसडीओ कार्यालय में मतगणना होनी है। ऐसे में ट्रैफिक पुलिस इंस्पेक्टर भामरे ने जानकारी दी है कि उल्लासनगर विधानसभा आम चुनाव के मद्देनजर उल्लासनगर शहर में ट्रैफिक में बदलाव किया गया है। उन्होंने बताया कि वोटों की गिनती उल्लासनगर 3 स्थित पवई चौक प्रांत कार्यालय में होगी। तदनुसार ट्रैफिक जैम से बचने के लिए ट्रैफिक में बदलाव किया गया है और पवई चौक से 17 सेक्शन तक की सड़क पूरी तरह बंद होगी। वाहन चालक ध्यान दें और नियमों का पालन करें। उद्या जे आहे दिवसभर मतदान चालणार आहे आणि साधारणतः मतदान झाल्याच्या नंतर या पवई चौकामध्ये एसडी ऑफिस आहे त्या ठिकाणी सर्व मतपेट्या आणि ईव्हीएम मशीन जमा होणार आहे। तर त्या अनुषंगाने उद्या संध्याकाळी 5 वाजताच्या नंतर रात्री 12 वाजेपर्यंत आपण वाहतुकीला या ठिकाणी प्रतिबंध केलेला आहे। पवई चौकात जे श्रीराम चौक मार्गे वाहनं येतील ते डाव्या बाजूला हडकाई मंदिराकडे आम्ही डायव्हर्ट केलेले आहेत आणि 17 सेक्शन कडून आणि हिराघाटकडून जे येणारी वाहतूक आहे ती स्मशानभूमी चौक मार्गे तिकडून डायव्हर्ट केलेली आहे। मतपेट्या जमा होईपर्यंत हा नियम लागू राहणार आहे आणि त्याच्यानंतर आपण रेग्युलर वाहतूक सुरू करणार आहोत। त्याचप्रमाणे 23 तारखेला आपल्याला मताची मोजणी आहे याच ठिकाणी। तर हे हिराघाटकडून येणारी जी पूर्ण ट्रॅफिक आहे ती त्या दिवशी पण बंद राहणार आहे आणि पवई चौकाकडून येणारी ट्रॅफिक जी आहे श्रीराम चौकाकडून येणारी पवई चौक ती पण त्या दिवशी बंद केलेली आहे। ती वाहतूक अशी हडकाई माता मंदिराकडे आपण वळवलेली आहे आणि परवाचा जो टाइम राहणार आहे आपला 23 तारखेचा तो सकाळी 6 वाजतापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे। नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना मी आवाहन करेल की आपण आम्हाला सहकार्य करावं आणि हे जे आपण प्रवेश बंदी केलेली आहे त्यावेळेस आपण या ठिकाणी कोणतीही वाहनं आणू नयेत आणि आपला तसेच लोकांचा वेळ वाया घालू नये। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।